practical today. In last week, so in last week we could not conduct it. So today we will conduct the practical. So before starting of today's practical, let me just revise how many practicals we have completed or which practicals we have completed in analog communication. Can anyone tell me which practical we have completed? कुठले कुठले बघितले सांगा मला एसी मध्ये आपण प्रॅक्टिकल प्लीज आन्सर द्या बरं का सो आय वॉन्ट आन्सर्स फ्रॉम यू लेट इट बी रॉंग लेट इट बी वॉट एव्हर माहित नसू द्या तुम्हाला यू टेल इन दॅट वे बट यू शुड रिस्पॉन्ड दॅट इज ओनली एक्सपेक्टेशन फ्रॉम माय साइड कुठले कुठले बघितलेत आपण एसी वरचे प्रॅक्टिकल सांगा मला कुठल्या सॉफ्टवेअर वरती बघितलेत आतापर्यंत सिम्युलिंक सॉफ्टवेअर सिम्युलिंक सॉफ्टवेअर वरती ओके पहिला आपण बघितलेला AM generation short मध्ये जनरेशन okay first we have seen AM generation that we have seen on the MATLAB Simulink okay नंतर दुसरा कुठला बघितला आता आपल्या लॅब मॅन्युअल मी तुमच्या स्टडी मटेरियल मध्ये ऍड केलेला आहे आय डोंट नो वेदर यू हॅव सीन इट और नॉट if not you just go through the lab manual so that you will get idea about the practicals whatever are there in analog communication आता मॅन्युअल प्रॅक्टिकल ते आपल्या करिक्युलम नुसार म्हणजे दरवर्षी जे आपण हार्डवेअर वरती घेतो प्रॅक्टिकल रेग्युलर कॉलेजमध्ये तसे अकॉर्डिंगली लॅब मॅन्युअल मधले एक्सपेरिमेंट आहेत पण काही ऍडिशनल एक्सपेरिमेंट आहेत जे आपण सिम्युलेशन सॉफ्टवेअर वरती घेतलेत कारण बऱ्याचदा काय होतं तुम्हाला हार्डवेअर किट वरती 2-3 वेळा आपण ट्राय केलंय तुम्हाला बऱ्याचदा वेव्हफॉर्म प्रॉपर दिसत नाही किंवा किट प्रॉपर दिसत नाही दॅट यू हॅव टोल्ड आता वायफायची मॅक्झिमम रेंज यूज करून ते प्रॅक्टिकल आपण कॉलेजमधून घेतोय टुडे ऑल्सो आय एम गोइंग टू टेक द एक्सपेरिमेंट ऑन द हार्डवेअर किट इफ जस्ट एनी प्रॉब्लेम यू कॅन टेल त्यामुळे आपण बरेच प्रॅक्टिकल ह्या वर्षी स्विंग सॉफ्टवेअर वरती घेतलेले आहेत त्यामुळं लॅब मॅन्युअल मधली प्रॅक्टिकल लिस्ट आणि हे आपण जे ह्या वर्षी घेतले त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स असू शकतो कारण ह्या वर्षी आधीच्या लॅब मॅन्युअलच्या लिस्ट नुसार फक्त 2च एक्सपेरिमेंट आहेत सिम्युलिंक सॉफ्टवेअर वरती पण आता ह्या वर्षी ऑनलाईन लेक्चरमुळे आपण जास्त एक्सपेरिमेंट सॉफ्टवेअर सिम्युलिंक वरती कंडक्ट केलेले आहेत ओके सो देअर मे बी डिफरन्स डोंट वरी अबाउट दॅट अकॉर्डिंगली ओनली देअर विल बी एक्सपेरिमेंट्स इन द एक्झाम ओके AM जनरेशन बाय युझिंग मॅटलॅब सिम्युलिंक हा बघितला आपण नंतर कुठला बघितला होता एक्सपेरिमेंट नॉइज मॅटलॅब सिम्युलिंक मध्ये कुठले नॉइज बघितलेत AM yes AM generation in short I am writing AM generation by addition of noise दुसरा MATLAB सिम्युलिंक वरतीच बघितलेला AM generation by addition of noise okay that is the second experiment that we have conducted okay then third experiment which one we have taken third experiment FM जनरेशन just 1 minute am I audible properly येस मॅम hello हा येस मॅम okay I will just log out and I will rejoin just give me 1 minute हॅलो आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित येस मॅम ओके AM जनरेशन बघितलाय परत AM जनरेशन बाय ऍडिशन ऑफ नॉइज नेक्स्ट कुठला बघितला आपण एक्सपेरिमेंट एनालॉग कम्युनिकेशन मध्ये FM FM जनरेशन ऑन मॅटलॅब
Simulink. Okay, FM generation we have seen on MATLAB Simulink. Okay. Then after that, next fourth experiment. कुठला बघितलाय त्यानंतर सिम्युलिंक मध्येच एक अजून एक बघितला एक्सपेरिमेंट. कुठला बघितलाय तो? सांगा बरं कुठला आहे? एक असंच सिग्नल जनरेशन आपण सिम्युलिंक वरती बघितलेलं आहे. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक. हा ते झालं ना. FM जनरेशन मीन्स दॅट इज फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन टेक्निक. AM जनरेट केला आपण नुसता AM जनरेशन बाय ऍडिशन ऑफ नॉइज हा दुसरा केला. नंतर FM जनरेशन ऑन MATLAB Simulink that also we have seen. Then fourth experiment we have seen PAM जनरेशन किंवा त्याला आपण म्हणलेलं आहे सॅम्पलिंग. चौथा एक्सपेरिमेंट आपण घेतलाय PAM जनरेशन किंवा that is also called as the sampling. So I will just open this lab manual so that you will get some idea. ओके, एसीचं जर लॅब मॅन्युअल बघितलं तर त्याच्यामध्ये एक लास्ट एक्सपेरिमेंट आहे स्टडी ऑफ सॅम्पलिंग मेथड. मग सॅम्पलिंग म्हणजे काय? दॅट इज नथिंग बट पॅम टेक्निक, पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. ओके, सो आय विल जस्ट शो. ही जर लिस्ट बघितली तुम्ही लॅब मॅन्युअल मधली एक्सपेरिमेंटची, दिस इज लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट. याच्यामध्ये हा जो आहे 10वा व्हेरिफिकेशन ऑफ पॅम टेक्निक पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन, हा आपण सिम्युलिंक सॉफ्टवेअर वरती घेतलेला आहे. ओके, सो दॅट इज द experiment that we have covered on the Simulink software. Okay, PAM generation म्हणजेच that is nothing but called as sampling that we have seen same experiment on MATLAB Simulink. Okay, हे 4 आहेत ते आपण सिम्युलिंक सॉफ्टवेअर वरती बघितलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त MATLAB सॉफ्टवेअर वरती मी तुम्हाला ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्मॉल अरिथमेटिक ऑपरेशन्स जे आहेत त्याचं प्रोग्रामिंग किंवा त्याची प्रॅक्टिस कशी करायची, दॅट पॉइंट्स ऑल्सो आय हॅव शोन यू ऑन द MATLAB and basic information I have given about the MATLAB software. Then the next experiment on hardware we have taken AM generation. एका प्रॅक्टिकलला आपण AM generation that we have taken on the hardware kit. AM signal कसा जनरेट करायचा, that we have taken on the hardware kit. Okay, so these are the experiments that we have covered up till now, and then today I am going to take the experiment as SSBSC generation. आता तुम्हाला ऍक्च्युली कुठलेही 8 एक्सपेरिमेंट कंप्लीट करायचे असतात ऍज पर युनिव्हर्सिटी रूल. सो these 5 we have taken on Simulink, 4 we have taken on Simulink software. At least these 2 we will take on hardware kit, and in next week we will decide what to do about the next practicals. Okay, so today just we will see whether it is possible to understand on the hardware. बाकीचे कसे करतात सब्जेक्ट टीचर? प्रॅक्टिकल कसे हार्डवेअर किट वरती घेतात का सिम्युलिंक सॉफ्टवेअर वरती घेतात? आय जस्ट वॉन्ट टू डिस्कस. हार्डवेअर किट वरती दे. मग तुम्हाला दिसतात का ते किट व्यवस्थित? डीटीचं हार्डवेअर किट वरती होते. कधी कधी येते प्रॉब्लेम फक्त. हा ठीक आहे. ओके, सो आता मेन कसं आहे एसी मध्ये तुम्हाला हार्डवेअर किट मधले प्रॅक्टिकल पण समजायला पाहिजेत व्यवस्थित. बेसिक आपण सुरुवातीला सॉफ्टवेअर वरचे घेतले, दॅट इज ओके, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टूल, बट ऍज अ बेस you should able to understand all the practicals on the hardware kit. Okay, so hereafter mostly I will take experiments on the hardware kit. आता आपण आज बघणार आहे SSBSC generation, and that experiment we are going to take on the hardware kit. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, एसीचे प्रॅक्टिकल जे आहेत तुम्हाला, तर त्याच्यामध्ये AM चं किट वेगळं आहे. AM जनरेशन डिटेक्शन, AM चं किट एक असतं, त्याच्यामध्ये त्याचं जनरेशन होतं, तसंच AM चं डिटेक्शन म्हणजे मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन या दोन्ही प्रोसेस त्या एका किट मध्ये होतात. आपल्याकडे किट आहेत AM जनरेशन आणि AM डिटेक्शनचं एक किट आहे, म्हणजे एका टाईपचे 4 किट आहेत. FM जनरेशन,
FM डिटेक्शन, त्या दोन्ही प्रोसेस एका किट वरती होतात. नंतर SSBSC जनरेशन, SSBSC डिटेक्शन, DSBSC जनरेशन, DSBSC डिटेक्शन. म्हणजे तुमचे 4 किट जर तुम्ही कन्सिडर केले तर त्यात टोटल 8 एक्सपेरिमेंट कव्हर होतात. ओके, आपण आता हे ओव्हरऑल लिस्ट बघू आधी एक्सपेरिमेंटची. तुमच्या सिलेबस मध्ये कुठले होते एक्सपेरिमेंट? AM जनरेशन, AM डिटेक्शन. आता हे दोन्ही एक्सपेरिमेंट एका किट वरती कव्हर होतात. FM generation, FM detection. Both these experiments we have to cover on one kit. SSBSC transmission, SSBSC reception. हे दोन्हीही एक्सपेरिमेंट एका किट वरती कव्हर होतात. आता आज मी तुम्हाला SSBSC ट्रान्समिशन घेते. In next week I will explain you SSBSC reception on the same kit. आपण AM जनरेशन बघितलेले हार्डवेअर किट मध्ये ह्याच्या आधी. AM डिटेक्शन that I will take in the next to next week like that. मग अकॉर्डिंगली आपण हार्डवेअर किट वरचे अजून 2-3 एक्सपेरिमेंट कव्हर करूया. ओके, DSBSC ट्रान्समिशन एवढाच आहे तुमच्या सिलेबस मध्ये. DSBSC डिटेक्शन ऑल्सो आय कॅन एक्सप्लेन ऑन द सेम किट. आणि हे तर सिमिलिंग परतीचे ऑलरेडी आपले झालेले आहेत. सिमिलिंग ऑफ AM जनरेशन, simulation of AM with noise, that already we have covered on the simulink. And then verification of PAM technique, that we have taken but not on hardware kit. This we have taken on the simulink. Okay, so accordingly I will revise at the last कुठले practical आपण कसे घेतले ते. Okay, so are you clear with in what sequence we are going to see? आता आज SSBSC ट्रान्समिशन घेऊया आपण. That is nothing but SSBSC जनरेशन. आणि नेक्स्ट वीक मध्ये आय विल एक्सप्लेन यू SSBSC रिसेप्शन. रिसेप्शन म्हणजे काय असणार आहे? मॉड्युलेशन का डिमॉड्युलेशन? रिसेप्शन म्हणजे काय असणार आहे? मॉड्युलेशन का डिमॉड्युलेशन? मॉड्युलेशन. येस ओंकार, प्लीज रिपीट. Modulation. Transmission means it will be in the transmitter side. At transmitter side we are carrying out the modulation, and when we say reception, that is at the receiver side, and at receiver side we are using the demodulation process. Okay, so I will just write here few terms related to the practical. Okay, the practical मध्ये जेव्हा जनरेशन हा शब्द असतो, so generation will be always related with the transmitter side, आणि ट्रान्समिटर साइडला मॉड्युलेशन होतं. ओके, सो whenever the terms will be there, generation, then it will be related to transmitter and that will be related to modulation. म्हणजे याच्यामध्ये बघा आता AM जनरेशन म्हणजे आपल्याला इथं AM मॉड्युलेटेड सिग्नल जनरेट करायचं आहे. FM जनरेशन म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल जनरेट करायचं आहे. Generation, transmission will also come under the transmitter side. So here again I will add generation, transmission. हे सगळे जे वर्ड्स असतात ते कायम ट्रान्समिटरशी रिलेटेड, they are always related with the transmitter, and the process related with this it is modulation. तुम्हाला जर एक्झाम मध्ये आता कसं असतं, एक्झाम मध्ये प्रॅक्टिकल चे शीट्स असतात त्याच्यावरती प्रॅक्टिकलचं नाव असतं. नावावरून तुम्हाला कळलं पाहिजे AM जनरेशन म्हणजे काय करायचंय. तिथं AM मॉड्युलेटेड सिग्नल आपल्याला जनरेट करायचं आहे. ओके, सिमिलरली व्हॉट विल बी द टर्म्स रिलेटेड टू द रिसिव्हर ऑर डिमॉड्युलेटर साइड? कॅन एनीवन टेल? रिसिव्हरला काय म्हणतो आपण? जनरेशन. जनरेशन हे ट्रान्समिटरशी रिलेटेड आहे. Okay, similarly the words used related to receiver are reception, then detection, reception, detection. These words are related to receiver and those are related with the demodulation process. Okay, समजले हे शब्द? ट्रान्समिटरशी रिलेटेड कुठले आहेत? AM जनरेशन, AM ट्रान्समिशन म्हणले की ते ट्रान्समिटरशी रिलेटेड आहेत आणि ट्रान्समिटरला आपण मॉड्युलेशन करतो. जेव्हा रिसेप्शन, डिटेक्शन हे शब्द असतात तेव्हा ते रिसिव्हरशी रिलेटेड असतात आणि तिथे जी प्रोसेस कन्सिडर होते दॅट प्रोसेस इट इज द
demodulation process. Okay, so today we are going to see SSBSC generation म्हणजे आपल्या लॅब मॅन्युअलच्या सिक्वेन्सने सुद्धा तो 6वा एक्सपेरिमेंट सॉरी 5वा एक्सपेरिमेंट आहे SSBSC ट्रान्समिशन. ओके, वी आर गोइंग टू सी टुडे SSBSC ट्रान्समिशन म्हणजे इथं आपल्याला जनरेशन बघायचंय, हाऊ टू जनरेट द SSBSC सिग्नल. मग आपण जे काही थेअरी बघितले SSBSC शी रिलेटेड त्याच्यावरून मला सांगू शकता का कोणी काय स्टेप्स आहेत SSBSC जनरेशनच्या? रफ सांगा मला. कॅन वी डायरेक्टली जनरेट SSBSC सिग्नल? हे लक्षात येते का तुमच्या? कुठला एक्सपेरिमेंट बघतोय आपण आता? SSBSC ट्रान्समिशन. आता ट्रान्समिशन म्हणजे आपल्याला SSBSC मॉड्युलेशन बघायचंय, हाऊ टू जनरेट द SSBSC सिग्नल. So can we directly generate SSBSC signal? That I am asking. Yes, Rushikesh, can we directly generate SSBSC signal? Give the answer. Can we directly generate SSBSC signal? Others? Give the answer. SSBSC signal आपण डायरेक्टली जनरेट करू शकतो का अंकिता? Yes. आपण एनालॉग कम्युनिकेशन मधल्या AM चॅप्टर मध्ये बघितल्यात SSBSC सिग्नल कसा जनरेट करायचा, DSBSC सिग्नल कसा जनरेट करायचा. So can we directly generate SSBSC signal? No. No. Okay. So for generation of SSBSC signal, first we have to generate the DSBSC signal. आधी आपल्याला DSBSC सिग्नल जनरेट करावा लागतो आणि त्या DSBSC मधून एक साइड बँड आपण मायनस केला किंवा एक साइड बँड जर फिल्टर केला तर आपल्याला काय मिळतं आउटपुटला? वी आर गेटिंग द SSBSC signal. Okay, so that is the basic concept to generate the SSBSC signal. Okay, so we will see the block diagram theoretical part and then we will see the practical. Okay, so here fifth experiment चा रिलेटेड काय काय आहे इथं त्याच्या राईटअप मध्ये ती इन्फॉर्मेशन आधी आपण बघूया and then I will perform the experiment on the kit. Okay, block diagram आधी समजून घ्यायची. Once you understand the block diagram, it is simple to do the connections. Okay, so just wait. Single sideband suppressed carrier amplitude modulation. कारण SSB असू द्या DSB असू द्या ते कुठल्या टाइपच्या मॉड्युलेशन मध्ये येतात? That comes under amplitude modulation. Okay, see here. आता AM डिटेक्शन AM जनरेशन एक्सपेरिमेंट मी तुम्हाला लास्ट टाइम एक्सप्लेन केला होता. त्याच्यामध्ये काय घेतलं होतं? फक्त आपण मॉड्युलेटिंग सिग्नल, कॅरियर सिग्नल त्याचे आउटपुट दिले होते मॉड्युलेटरला आणि आउटपुटला काय मिळालेलं आपल्याला? AM सिग्नल. तसं आता SSBSC जनरेशन मध्ये आपल्याला पहिल्यांदा DSBSC जनरेट करायचं आहे आणि DSBSC च्या पुढे एक फिल्टर लावला की that DSBSC is converted in the form of SSBSC signal. Okay, so I will just explain these things. SSBSC title, SSBSC amplitude modulation. Aim is to generate and study SSBSC amplitude modulation. Objective to study SSBSC amplitude modulation technique and to generate SSBSC signal. These are the objective. Outcomes: after performing this experiment, students will be able to understand the concept of SSBSC amplitude modulation and demonstrate SSBSC amplitude modulation technique. These are the outcomes. Then equipments and instruments required. एक्सपेरिमेंट किट म्हणजे हार्डवेअर किट ज्याच्यावरती आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करणार आहे. देन CRO.
So instead of CRO, which device we are using here? CRO च्या ऐवजी आपण काय यूज करतोय प्रॅक्टिकल मध्ये? मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं ते इक्विपमेंट. व्हॉट इज नेम ऑफ द इक्विपमेंट? CRO stands for what? कशासाठी यूज करतो आपण CRO? Cathode ray oscilloscope Yes. for measurement waves. एखाद्या सिग्नल जो आहे तो प्रॅक्टिकली कसा दिसतो हे signals. आपल्याला CRO वरती आपण तो बघतो. त्याचं व्हिज्युअलायझेशन जे आहे सिग्नलचं ते आपल्याला CRO वरती होतं. CRO हे बेसिक इन्स्ट्रुमेंट आहे. बट नाउअडेज इन्स्टेड ऑफ CRO विच डिव्हाइस वी आर युजिंग? किंवा आपण प्रॅक्टिकल घेतलं होतं लास्ट टाइम, त्याच्यात CRO यूज केला होता का आपण? कुठला यूज केला होता डिव्हाइस सिग्नल स्टडी करण्यासाठी किंवा सिग्नल्स अनालिसिस करण्यासाठी? कुठला डिव्हाइस यूज केला होता सांगा मला. इथंच आहे त्याचं नाव, त्याच लाईन मध्ये. CRO च्या ऐवजी कुठला डिव्हाइस यूज केला होता आपण? DSO. डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप हे ऍडव्हान्स इक्विपमेंट आहे आणि CRO हे जुनं इक्विपमेंट आहे. दोन्हीचं फंक्शन सेम आहे. वेव्हफॉर्मचं अनालिसिस करण्यासाठी आपण हे दोन्ही डिव्हाइस यूज करू शकतो. पॅच कॉर्ड म्हणजे काय? कनेक्टिंग कॉर्ड्स जे आपण म्हणजे आता मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट झालाय तो कुठेतरी आपण मॉड्युलेटरला देतोय. कॅरियर सिग्नल जनरेट झालाय दॅट वी आर गिव्हिंग टू द नेक्स्ट ब्लॉक. म्हणजे दोन ब्लॉकला एकमेकांशी कनेक्ट करण्यासाठी ज्या कनेक्टिंग वायर वापरतो आपण त्याला म्हणतात पॅच कॉर्ड. आणि CRO प्रोब म्हणजे DSO ला आपण ती प्रोब कनेक्ट करतो आणि ती प्रोब आपल्या किट वरती जिथं वेव्हफॉर्म मेजर करायची आहे त्या दोन पॉइंटला लावतो. दॅट इज द फंक्शन ऑफ दिस CRO probe. Okay, so this is equipments and instruments. So theoretical part. So quickly I will take. SSBSC amplitude modulation system consists of following section. Modulating audio signal generator. आता हा कुठला सिग्नल जनरेट करेल सांगा मला. मॉड्युलेटिंग ऑडिओ सिग्नल जनरेटर. हा मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट करणार आहे का कॅरियर करणार आहे? Modulating audio signal generator that will generate modulating signal or carrier signal. आता कुठलंही मॉड्युलेशन असलं तरी आपल्याला डायरेक्टली मॉड्युलेशन करता येत नाही. आपल्याला आधी एक मॉड्युलेटिंग सिग्नल घ्यावा लागतो, एक कॅरियर सिग्नल घ्यावा लागतो, एक मॉड्युलेटर घ्यावा लागतो. सो मॉड्युलेटिंग ऑडिओ सिग्नल जनरेटर हा कुठला सिग्नल जनरेट करेल? हा ब्लॉक मॉड्युलेटिंग सिग्नल का कॅरियर सिग्नल? Obviously it will generate the modulating signal. RF carrier oscillator that will generate which signal? RF carrier oscillator मधून कुठला सिग्नल जनरेट होईल? आता इथं हा मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट केला. RF carrier oscillator कुठला सिग्नल जनरेट करेल? RF carrier oscillator will generate the carrier signal. Then next block is balanced amplitude modulator. This is the modulator which will generate the DSBSC signal. Okay, so this is the explanation given here. So I will go directly to the block diagram so that you will understand. बघा आता ब्लॉक डायग्राम तुम्ही सांगा मला कुठले कुठले ब्लॉक आहेत? What is the first block here? SSBSC कसा जनरेट करायचा ह्याची ही ब्लॉक डायग्राम आहे. पहिला सिग्नल कुठला आहे इथं दिसतोय तो ऑडिओ सिग्नल. ऑडिओ सिग्नल म्हणजे हा मॉड्युलेटिंग सिग्नल असणार आहे का कॅरियर असणार आहे? येस, गिव्ह द आन्सर्स प्लीज. ऑडिओ सिग्नल मीन्स इट विल बी मॉड्युलेटिंग सिग्नल. ऑडिओ हा जो जेव्हा शब्द असतो तेव्हा तो मॉड्युलेटिंग सिग्नल असतो. मग इथं ह्या ब्लॉक मध्ये मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट झाला. पुढचा आपल्याला कुठला सिग्नल जनरेट करायचा आहे? कॅरियर. मग RF ऑसिलेटर आहे इथं जो आहे तो RF ऑसिलेटर आहे दॅट इज जनरेटिंग द कॅरियर सिग्नल. सो आपण मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट केला, कॅरियर सिग्नल जनरेट केला. बोथ द सिग्नल्स वी हॅव गिवन ॲज इनपुट टू द modulator. This is nothing but
बॅलेन्स्ड मॉड्युलेटर. आता एएम मध्ये सुद्धा मॉड्युलेटर युज होतो. हे मी तुम्हाला एएम ट्रान्समीटर मध्ये रिपीटेडली सांगितलंय की एएम जनरेशन मध्ये सुद्धा मॉड्युलेटर युज होतो आणि डीएसबीएससी जनरेशन मध्ये सुद्धा मॉड्युलेटर युज होतो. पण त्या दोन्ही मॉड्युलेटर मध्ये काय डिफरन्स आहे? एएम चा जो मॉड्युलेटर असतो तो ऍज इट इज दोन्ही सिग्नलचं मल्टिप्लिकेशन करतो. पण बॅलेन्स्ड मॉड्युलेटरचा काय अर्थ आहे? आपण इंटरनल स्ट्रक्चर बघितलंय बॅलेन्स्ड मॉड्युलेटरचं. त्या बॅलेन्स्ड मॉड्युलेटर मध्ये इंटरनली 2 एएम मॉड्युलेटर यूज करून त्याच्यामधला कॅरियर जो आहे तो काय केलेला असतो? आपण रिमूव्ह केलेला असतो. सो हिअर व्हॉट एव्हर इज द मॉड्युलेटर युज्ड दॅट इज विदाउट कॅरियर इन्सर्शन, म्हणजे ह्याच्यामधून कॅरियर काढून टाकलेला आहे. सो विच फॉर्म वी आर गेटिंग ऍट द आउटपुट ऑफ मॉड्युलेटर? फर्स्ट वी आर गेटिंग द जनरेशन ऑफ डीएसबीएससी सिग्नल. ऑडिओ सिग्नल आणि कॅरियर सिग्नल आपण या मॉड्युलेटरला दिले विच इज विदाउट कॅरियर इन्सर्शन and at the output of this modulator which signal we are getting? first DSBSC signal. आणि त्या DSBSC सिग्नलला आपण बँड पास मधून पास केलं की आपल्याला कुठला सिग्नल मिळतो? when we pass DSBSC signal through band pass filter, which signal we get at the output? Which signal we get at the output? After SSBSC. मग कसं आहे ही प्रोसेस थोडक्यात बघा. आता हा जो एक्सपेरिमेंट आपण बघतोय SSBSC जनरेशन जो आता बघणार आहे हार्डवेअर किट वरती, त्याच्यामध्ये कसं वर्किंग होतं हे लक्षात घ्या. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? आय विल राईट हिअर. ब्लॉक डायग्राम वरूनच लिहिते मी. सो स्टेप 1 इज टू जनरेट. कुठला सिग्नल जनरेट करावा लागतो आपल्याला आधी? टू जनरेट द मॉड्युलेटिंग सिग्नल. मॉड्युलेटिंग सिग्नल म्हणजे एएफ सिग्नल. ही झाली स्टेप 1. देन नेक्स्ट स्टेप 2 इट इज व्हॉट? Carrier signal, generate carrier. Okay, first step is to generate the modulating signal. Next it is to generate the carrier signal. मग ह्या दोन्हीचे वेगवेगळे ब्लॉक असणार आहेत. मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेटरचा वेगळा आणि कॅरियर सिग्नल जनरेटरचा वेगळा. त्याच्यामध्ये मॉड्युलेटर सिग्नलशी रिलेटेड कुठले वर्ड्स असतात त्या किट वरती ते मी तुम्हाला सांगते. ऑडिओ किंवा तिथं असतो एएफ, दॅट स्टँड्स फॉर ऑडिओ फ्रिक्वेन्सी. आणि कॅरियरशी रिलेटेड कुठले असतात शब्द सांगा मला? RF. RF. Okay, that is related with the carrier. So first is to generate the modulating signal. Second to generate the carrier signal. हे दोन्ही सिग्नल मिळाले की कुठे द्यायचे ते दोन्ही सिग्नल आपण? Where we have to give that two signals? Yes, give the answers. To balanced modulator. Okay, परत रिपीट करते. AM मधला मॉड्युलेटर आणि DSBSC मधला मॉड्युलेटर हा वेगळा असतो. हा मॉड्युलेटर जो आहे तो स्पेसिफिकली कसा असतो? दॅट इज विदाउट कॅरियर इन्सर्शन. इथं DSBSC आपल्याला जनरेट करायचं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कॅरियर प्रेझेंट नाही. सो हिअर when you give these two signals as input to the balanced modulator, ह्याला दोन इनपुटचे सेपरेट स्लॉट असतात. ते किट वरती लिहिलेलं असतं कुठला सिग्नल कुठं द्यायचा आहे. तिथं स्पेसिफिक कलर सुद्धा इंडिकेट केलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मॉड्युलेटिंग सिग्नल जर एखाद्या पॉइंटला जनरेट झाला तर त्याचं टर्मिनल येलो असेल तर बॅलेन्स्ड मॉड्युलेटरच्या ज्या इनपुटला हा द्यायचा आहे त्याचा सुद्धा कलर तिथे येलो असतो. हा जर ग्रीन असेल तर त्या रिस्पेक्टिव्ह मॉड्युलेटरच्या इनपुटसाठी सुद्धा त्या पॉइंटचा कलर ग्रीन असतो. म्हणजे तुमचे कनेक्शन चुकायचे तिथे चान्सेस कमी केलेले आहेत किट मध्ये. ओके, सो मॉड्युलेटिंग सिग्नल कॅरियर सिग्नल आपण बॅलेन्स्ड मॉड्युलेटरला दिले. सो व्हॉट आउटपुट यू विल गेट ऍट द आउटपुट ऑफ बॅलेन्स्ड मॉड्युलेटर? कुठला सिग्नल मिळणार आपल्याला बॅलेन्स्ड मॉड्युलेटरच्या आउटपुटला मला सांगा आता. SSBC generation. कुठला? येस ऋषिकेश. SSBSC नाही मिळत तिथे डायरेक्टली. Yes. फर्स्ट वी गेट द DSBSC. कधीही लक्षात ठेवा SSBSC डायरेक्टली जनरेट होत नाही. फर्स्ट यू हॅव टू जनरेट DSBSC
सिग्नल. म्हणजे ह्या पहिल्या 4 स्टेप मध्ये आपल्याला DSBSC सिग्नल मिळाला. नंतर स्टेप 5th इट इज टू यूज बँड पास फिल्टर. यूज बँड पास फिल्टर आफ्टर दिस बॅलेन्स्ड मॉड्युलेटर. बॅलेन्स्ड मॉड्युलेटरच्या आउटपुटला आपल्याला DSBSC मिळालाय. मग नेक्स्ट स्टेप काय आहे, त्याच्या पुढे आपल्याला बँड पास फिल्टर यूज करायचा आहे. मग तो कुठला यूज करायचा दॅट डिपेंड्स ऑन आवर चॉईस. जर आपल्याला अप्पर साइड बँड ठेवायचा असेल तर वी विल यूज बँड पास फिल्टर विच इज हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी इक्वल टू अप्पर साइड बँड. इफ वी हॅव टू कीप लोअर साइड बँड ॲट द आउटपुट, तसा सेम बँड पास फिल्टर आपल्याला यूज करायला पाहिजे. मग त्यामुळे त्या किट वरती सुद्धा बँड पास फिल्टर साठी 3-4 ऑप्शन आहेत. आपल्याला कुठला यूज करायचा तिथं आपण तो फिल्टर सिलेक्ट करू शकतो. मग बँड पास फिल्टर आपण DSBSC च्या आउटपुटला मिळाला. सॉरी, DSBSC च्या आउटपुटला आपण बँड पास फिल्टर कनेक्ट केला. सो व्हॉट आउटपुट यू विल गेट? व्हॉट विल बी द आउटपुट आफ्टर बँड पास फिल्टर? कुठला सिग्नल मिळाला आता इथं बँड पास फिल्टरच्या आउटपुटला आपल्याला? SSB generation. Yes, we will get the SSBSC signal at the output of the band pass filter. मग हे कनेक्शन आहेत त्याच्यामध्ये. पहिल्यांदा मॉड्युलेटिंग सिग्नलचा ब्लॉक बघायचा, त्याचा आउटपुट एक बॅलन्स मॉड्युलेटरला कनेक्ट करायचं. कॅरियर सिग्नल त्याचा आउटपुट बॅलन्स्ड मॉड्युलेटरला कनेक्ट करायचं. बॅलन्स मॉड्युलेटरच्या आउटपुटला DSBSC सिग्नल मिळेल. देन आफ्टर DSBSC सिग्नल, DSBSC चा आउटपुट बँड पास फिल्टरला कनेक्ट करायचं. And at the output of that band pass filter, we are getting the SSBSC signal. Okay, so I will show you the connections on the practical kit now. You just see that if it is properly visible or not. I will just make the camera on for the mobile. Connection समजले तुम्हाला? Theoretical part समजलाय? Yes, ma'am. Okay, so I will just make the camera on. Okay, so दिस इज द किट. आता ह्या किट वरती बघा इथं लिहिलेलं असतं सिग्मा. सिग्मा हे मॅन्युफॅक्चरचं नाव आहे. SSBSC एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. दिसतंय का बघा तुम्हाला क्लिअर? दिसते का स्क्रीन? माझे 2 नावं दिसत आहेत, त्यातलं पहिलं बघू नका. जर तिथं पीसीची स्क्रीन दिसते, इथं बघा SSBSC एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. आता ह्या किट मध्ये आपण एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन इथं दिसते बघा. आपण SSBSC एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन या दोन्हीही एक्सपेरिमेंट ह्याच्यावरती परफॉर्म करू शकतो. ओके, सो अँड दिस इज मॅम, बोला. तुमची स्क्रीन दिसत नाहीये. माझे 2 नावं दिसत आहेत तुम्हाला मीटिंग मध्ये, त्यातल्या दुसऱ्या नावावरती क्लिक करा. ओके ओके मॅम, सॉरी. ओके, पण पहिल्या याच्यावर आपण हे शेअर केलेलं आहे ना लॅपटॉप पीसीची स्क्रीन. ओके, हा DSO. इथं हे जे इन्स्ट्रुमेंट दिसतंय तुम्हाला दॅट इज DSO. व्हॉट एव्हर इज दिस इज कॉल्ड एज DSO प्रो. ही DSO प्रोब आहे. ही इथं कनेक्ट करायची आणि ह्या DSO प्रोबला 2 टर्मिनल असतात. एक रेड कलरचा आहे आणि एक ब्लॅक कलरचा आहे. ब्लॅक कलरचा आपण नेहमी ग्राउंडला कनेक्ट करतो आणि रेड कलरचं जे आहे त्या रिस्पेक्टिव्ह ब्लॉकला आपण कनेक्ट करतो. ओके, इथं 2 चॅनलचा DSO आहे. हा आहे चॅनल 1. त्याची वेव्ह फॉर्म इथे येलो कलरने दिसते. Carrier signal. Okay, so this is about the basic device that we are using. Okay, now I will show you the blocks one by one. Okay, so हा power supply आहे. हा power supply कसा वर्क होतो that I have explained last time. Okay, now this block is here. If you see, this is audio generator. Audio generator. इथे एक येलो कलरचा स्लॉट दिसतोय तुम्हाला आणि इथे एक
काय म्हणू, एक टर्मिनल आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे येलो कलरचं टर्मिनल हा तो पॉइंट आहे जिथं आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नल मिळतो. आणि हे जर बघितलं इथं जिथं असे आडव्या कलरच्या 3 लाईन दिसतात, दॅट इज इंडिकेटिंग द ग्राउंड. मग आपला जो प्रोब आहे, आता आपण चॅनल 1 चा प्रोब घेतोय. 2 चॅनलचा डीएसओ आहे, त्यातला चॅनल 1 चा प्रोब आपण मॉड्युलेटिंग सिग्नलला लावूया. मग इथं हा ब्लॅक कलर जो आहे तो इथं ग्राउंडला कनेक्ट करायचा आणि रेड कलर जो आहे तो इथं येलोला कनेक्ट करायचा. हे कनेक्शन करून आपण फक्त मॉड्युलेटिंग सिग्नल ह्या स्कोप वरती स्टडी करू शकतो. ओके ओके. आता इथं जर तुम्ही बघितलं हे येलो कलरचं सिग्नल, तर इथं आपल्याला मॉड्युलेटिंग सिग्नल दिसतोय. ओके, सो हियर इज वन बटन कॉल्ड एज ऑटो सेट. So by adjusting that, you can set the different parameters and we are able to see the modulating signal. इथं चॅनल 1 मध्ये हे बटन प्रेस केल्यानंतर इथं काही ऑप्शन्स येतात. These options are nothing but the setting. Coupling should be on DC. इन्व्हर्ट आहे तो ऑफ पाहिजे, नाही तर ते आपल्याला वेवफॉर्म इन्व्हर्ट होऊन त्याच्यामध्ये दिसते. ओके, सो दिस इज अबाउट द मॉड्युलेटिंग सिग्नल. This is the modulating signal. Okay, so here this block is generating modulating signal. On the modulating signal block there are 2 knobs. First one it is okay, so this is amplitude. मग हा नॉब आपण चेंज केला की आपल्या मॉड्युलेटिंग सिग्नलचं अँप्लिट्यूड चेंज होतं. इथं आहे फ्रिक्वेन्सी, हा नॉब चेंज केला की मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी चेंज होते. ओके, मी आता इथं हे नॉब चेंज करते, त्याचा इफेक्ट वेवफॉर्म वरती काय होतो बघा. आता जर मी इथून अँप्लिट्यूड त्याचा कमी जास्त केला, इफ आय चेंज द अँप्लिट्यूड of the modulating signal and frequency of the modulating signal, that is affecting on the waveform. Okay, this is about the modulating signal. आता पुढचा कुठला ब्लॉक असणार आहे कॅरियर सिग्नल साठी बघा. मॉड्युलेटिंगचा जो ब्लॉक आहे तिथं ऑडिओ जनरेटर लिहिलेलं आहे. ऑडिओ जनरेटर हे येलो कलर इज इंडिकेटिंग मॉड्युलेटिंग सिग्नल. आता पुढचा ब्लॉक आहे हा RF ऑसिलेटर. RF ऑसिलेटर म्हणजे हा कुठला सिग्नल जनरेट करतोय, सिग्नल कॅरियर सिग्नल. ओके, आता इथं सुद्धा बघा, इथं जसं येलो टर्मिनल होतं तसं इथं ग्रीन टर्मिनल आहे. तो ग्रीन टर्मिनलच्या आउटपुटला आपल्याला कॅरियर मिळतो. मग आपल्या प्रोबचं पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणजे रेड कलरचं टर्मिनल इथं लावायचं आणि निगेटिव्ह म्हणजे ब्लॅक कलरचं टर्मिनल ग्राउंडला लावायचं. आता इथं ग्राउंड बऱ्याच ठिकाणी दिसेल तुम्हाला किट वरती, तर ग्राउंड जे आहे ते सगळीकडे कॉमन आहे. आता हे मी टोटल दाखवते. इथं बघा, इथं पॉवर सप्लाय आहे, इथं आपला मॉड्युलेटिंग सिग्नल जनरेट केला, इथं कॅरियर सिग्नल जनरेट केला. आता कॅरियर सिग्नल मी दाखवते तुम्हाला. आता इथं एका चॅनलला आपण मॉड्युलेटिंग सिग्नल लावलाय, त्याचा कलर आहे येलो, त्यामुळे येलो कलरची वेवफॉर्म जी आहे ती मॉड्युलेटिंग सिग्नलची. आता दुसऱ्या चॅनल मध्ये आपण दुसरा प्रोब लावूया. ओके, इथं आपण दुसरा प्रोब लावला. ओके, तिथं दिसतोय ब्लू कलर. ओके, सो आता हा प्रोब आपण घेतला डीएसओ पासून इकडं. इथं जे आहे हे ग्राउंड सगळीकडे सेम आहे, ग्राउंडला कनेक्ट करायची ब्लॅक वायर, आणि ही ही जी रेड वायर आहे ती कुठे गेली तर ग्रीन कलरला. ओके, मग आता डीएसओ, आता वेवफॉर्म चेक करू आपण. हे डीएसओ वरती ऑटो सेट बटन ऑन करायचं.
बघा आता इथं येलो कलरचा जो दिसतोय तो मॉड्युलेटिंग सिग्नल दिसतोय ना व्यवस्थित. ओके, आर यू एबल टू सी? दिस येलो कलर सिग्नल इज मॉड्युलेटिंग सिग्नल अँड दिस ब्ल्यू कलर इज कॅरियर सिग्नल. आता हा कॉम्पॅक्ट का दिसतोय सांगा मला कोणीतरी. हा अगदी व्यवस्थित दिसतोय आणि एवढा कॉम्पॅक्ट का दिसतोय कॅरियर सिग्नल? Why it is that much compact मॉड्युलेटिंगच्या कंपेअरनी? का असतो तो तेवढा कॉम्पॅक्ट? बिकॉज फ्रिक्वेन्सी, कॅरियरची फ्रिक्वेन्सी ही खूप जास्त आहे. आता बघा इथं जर मी स्केल ऍडजस्ट केलं टाइमचं, तर बघा जर कॅरियर दिसला, कॅरियर जर व्यवस्थित दिसला तर मॉड्युलेटिंग दिसत नाही, मॉड्युलेटिंग दिसला तर कॅरियर दिसत नाही. एका वेळेस तुम्हाला दोन्ही सिग्नल व्यवस्थित दिसू शकत नाही बिकॉज देर इज लॉट ऑफ डिफरन्स इन द रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल अँड कॅरियर. ओके, मग ऑटो सेट म्हणलं की आपल्याला फक्त मॉड्युलेटिंग सिग्नल व्यवस्थित दिसतो आणि कॅरियरचा असा कॉम्पॅक्ट दिसतो. ओके, समजले हे मॉड्युलेटिंग आणि कॅरियर सिग्नल. नाव नेक्स्ट वी हॅव टू कनेक्ट. आता बघा इथं कनेक्शन मध्ये सुद्धा काय काळजी घ्यायची तुम्ही. हा पुढचा ब्लॉक आहे हा बॅलेन्स्ड मॉड्युलेटर आहे. नेक्स्ट ब्लॉक इट इज बॅलेन्स्ड मॉड्युलेटर. ह्याला एक येलो इनपुट आहे आणि एक ग्रीन इनपुट आहे. इज इट विजिबल? इथं Yes, एक ma'am. इथं एक येलो इनपुट आहे आणि इथं ग्रीन इनपुट आहे. मग आता इथं हे येलो इनपुट जे आहे टर्मिनल इथं द्यायचा, म्हणजे इथून सिग्नल घेतला आपण आउटपुटला आणि हा पण इथं द्यायचा मॉड्युलेटिंग इनपुटला. सो दिस आउटपुट वी हॅव गिवन टू द मॉड्युलेटिंग सिग्नल्स or that we have given to the modulators input. हे झालं मॉड्युलेटिंग सिग्नल्स. येलो इथं आहे, इथं पण येलो आहे. आता पुढचं बघा, पुढचं इनपुट काय आहे ह्याला? ग्रीन कलर, दॅट इज RF कॅरियर इनपुट. मग आता हा कुठला सिग्नल घ्यायचा आपण? कॅरियरचा, जो हा RF ऑसिलेटर मध्ये जनरेट झालेला आहे कॅरियर, हा इथून घ्यायचा, हा आणि इथं कनेक्ट करायचा. म्हणजे ह्या बॅलेन्स्ड मॉड्युलेटरला आपण दोन इनपुट दिले, एक दिला मॉड्युलेटिंग सिग्नल आणि दुसरा दिला कॅरियर. सो ते मी सांगत होते तुम्हाला की येलो कलर, इथं येलो कलर आहे, इथं येलो आहे. सो दॅट जस्ट दे हॅव गिवन द गाईडलाईन्स फॉर द कनेक्शन्स. इथं ग्रीन कलरचा स्लॉट आहे, इथं सुद्धा ग्रीन कलरचा स्लॉट आहे. And to avoid confusion, I have used the probes also of the same color. Connecting patch cords also I have used of the same color. Okay, now we can see here. आता हे जे आहे टर्मिनल, हे मॉड्युलेटरचं आउटपुट आहे. आता ह्या मॉड्युलेटरच्या आउटपुटला काय मिळणार आपल्याला सांगा सिग्नल? आता आपण ह्या दोन पैकी कुठलाही DSP. प्रोब बघूया. इथं आपल्याला मिळणार आहे DSPSC. बघा तुमच्या DS सोबत जर बघितली तुम्ही ही वेवफॉर्म, ही ब्ल्यू कलरची, कारण आता आपण सेकंड प्रोब आहे तो बॅलन्स्ड मॉड्युलेटरच्या आउटपुटला कनेक्ट केलाय. हे जर वेवफॉर्म बघितली आपण तर हा असा असतो DSB सिग्नल. ओके, मी एखाद्या लेक्चरला तुम्हाला पेज वरती काढून दाखवते किंवा तुमच्या जर्नल मध्ये सुद्धा दिलेला आहे. AM ची वेवफॉर्म आणि DSBSC ची वेवफॉर्म, ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बघा. आता AM मधल्या कुठल्या केस सारखे आहे ही सेम डायग्राम DSBSC ची? AM मध्ये 3 केसेस आहेत, एक्झॅक्ट मॉड्युलेशन, ओव्हर मॉड्युलेशन आणि अंडर मॉड्युलेशन. मग त्या 3 केसेस पैकी कुठल्या केसची मॅच होते ही AM ची DSBSC ची डायग्राम? कुठल्या केसला मिळतं असे वेवफॉर्म AM मध्ये आपल्याला? 3 कंडिशन आहेत ना, एक्झॅक्ट, ओव्हर आणि अंडर मॉड्युलेशन. त्याच्यामधल्या कुठल्या केस सारखी सेम डायग्राम आहे ही DSBSC ची? बघा तुम्ही, बघा आणि मला सांगा. यू कॅन मेसेज मी आफ्टर दिस प्रॅक्टिकल. पण हे लक्षात ठेवा की ह्या DSBSC ची वेवफॉर्म अशी असते कारण AM मधनं कॅरियर आपण काढून टाकलेला असतो. AM ची वेवफॉर्म जर तुम्ही तर मधला जो पोर्शन असतो इथला तो AM मध्ये कॅरियरचा असतो. मग तो कॅरियरच काढून टाकल्यामुळे DSBSC ची वेवफॉर्म अशी असते जिथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकल एकमेकांना कनेक्ट होतात. ऍट द X axis they are connecting to
each other. This is the nature of DSBSC signal. Okay, so इथं आपल्याला DSBSC सिग्नल मिळाला. नेक्स्ट आता हा जो सेक्शन आहे हा डिटेक्टरचा आहे, हा सध्या आपण बघायला नको. वी विल कम टू द लास्ट ब्लॉक. सो दिस इज द बँड पास फिल्टर. मग आता इथं व्हॅल्यूज दिलेले आहेत 2K2 100 मायक्रोफॅरेड, म्हणजे त्यांनी फिल्टरच्या व्हॅल्यूज इथं दिलेल्या आहेत. सो देर इज option for selecting the different values of resistor and capacitor because filter is nothing but RC combination. त्यामुळे इथं त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत. ओके, सो नाउ व्हॉट कनेक्शन वी हॅव टू मेक. इथे जे बॅलन्स्ड मॉड्युलेटरला आउटपुट आलेलं आहे ते आपल्याला कुठं द्यायचंय आता, बँड पास फिल्टरच्या इनपुटला. आउटपुट ऑफ मॉड्युलेटर वी हॅव गिवन टू द इनपुट ऑफ बँड पास फिल्टर. आणि हे जे टर्मिनल आहे इथं बघा, इथं आपल्याला आउटपुट मिळणार. मग इथं कुठलं आउटपुट मिळेल आपल्याला, कुठलं आउटपुट मिळेल, SSBSC. आता वेवफॉर्म जर बघितल्या तर दोन्हीचं नेचर सेमच असतं, DSBSC काय आणि SSBSC काय. फक्त त्याच्यामध्ये काय डिफरन्स असतो की जेव्हा आपण DSBSC सिग्नल फिल्टर मधून पास करून SSBSC मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीचा चेंज होतो फक्त. पण जर DSO वरची जी वेवफॉर्म आहे ती टाइम डोमेन मध्ये असते, त्यामुळे टाइम डोमेन मध्ये आपल्याला काय दिसतं, फक्त दिसतं ना की SSBSC च्या वेवफॉर्मचं एम्प्लिट्यूड हे DSBSC पेक्षा थोडस कमी झालेलं असतं. तेवढाच चेंज आपल्याला प्रॅक्टिकली दिसतो. ओके, नाउ आय हॅव कनेक्टेड the two probes. One I have connected at output of DSBSC, म्हणजे एका ह्याच्यावर आपल्याला DSBSC दिसेल आणि दुसऱ्या ह्याच्यावरती SSBSC दिसेल. ओके, जस्ट वन. This yellow color that I have connected to DSBSC and that blue color I have connected to SSBSC. Just give me 1 minute. कधी कधी या कनेक्शन मध्ये काही लूज झालं वगैरे तरी आपल्याला वेवफॉर्म दिसत नाही. ओके, आय विल जस्ट मेक द कनेक्शन. Okay, I will just check.
Okay, so if you see this, am I audible? Yes, ma'am. Okay, so if you see these two waveforms, actually there is some distortion, so it is not coming properly due to supply fluctuations. तर इथं ही येलो कलरची जी दिसते तुम्हाला, हे आहे डीएसबीचं आउटपुट. सॉरी, व्हॉट एव्हर इज, हे ब्ल्यू कलरचं जे दिसतंय दॅट इज DSBSC आउटपुट, अँड दिस येलो कलर व्हॉट एव्हर यू आर ऑब्झर्विंग दॅट इज SSBSC. म्हणजे आपण आता जशी तुम्हाला DSBSC ची वेवफॉर्म दिसली होती, सेम तशीच SSB ची असते, फक्त त्याच्यामध्ये अँप्लिट्यूड कमी झालेलं असतं. म्हणजे वाय ऍक्सिसचे जे त्याचे मेजरमेंट आहे ती थोडीफार कमी असते. दॅट इज द ओनली डिफरन्स इन द वेवफॉर्म ऑफ DSBSC जनरेशन अँड SSBSC सिग्नल. ओके, सो हिअर इथं हे जर तुम्ही ब्ल्यू कलरचं बघितलं तर त्याच्या कंपॅरिझनने हे येलो कलरची जी अँप्लिट्यूड आहे ती अँप्लिट्यूड कमी आहे. दॅट इज द ओनली डिफरन्स इन द टू सिग्नल्स SSBSC अँड DSBSC. ओके, तर सप्लाय फ्लक्च्युएट होत आहे थोडासा, त्यामुळे ते होत नाही. ओके, so you understood the connections and waveforms. Okay, I will show you the same waveform Yes, from the ma'am. lab manual. I will quickly show that and then we will stop. Just give me 2 minutes. Okay, तुम्ही जर बघितलं लॅब मॅन्युअल मधलं त्याचे बघितलं वेवफॉर्म, तर तिथं सुद्धा सेम हे बघा, ही ब्लॉक डायग्राम आहे आपली. दुसऱ्या याच्यावर क्लिक करा, आता पीसी वरून शेअर करते त्याच्यावर क्लिक करा. ऑडिओ सिग्नल कॅरियर मॉड्युलेटर बँड पास फिल्टर, आउटपुटला आपल्याला मिळाला SSBSC सिग्नल. ओके, देन हिअर ऑल्सो ग्राफ्स आर नॉट गिवन. ओके, ग्राफ तुम्हाला दिलेले नाही आहेत कारण तुम्हाला ते मनाने काढायचे. ओके, जस्ट आय विल शो यू फ्रॉम इंटरनेट वेवफॉर्म ऑफ DSBSC आणि SSBSC. मी वेवफॉर्म तुम्हाला दाखवते, त्याच्यावरून तुम्ही मला सांगा की ती AM च्या कुठल्या केसची मॅच होते, एक्झॅक्ट मॉड्युलेशन, ओव्हर मॉड्युलेशन और अंडर मॉड्युलेशन. ओके, वेवफॉर्म बघा SSBSC सिग्नल आणि DSBSC सिग्नलची कशी असते. See, this is the waveform for DSBSC सिग्नल. त्याच्यामध्ये मधला AM मध्ये जो असतो मधला पोर्शन, AM ची वेवफॉर्म तुम्ही आठवा, AM च्या सिग्नल मध्ये मधला पोर्शन जो असतो तो इथल्या एक्स ऍक्सिसशी रिलेटेड जोडून जो असतो तो कॅरियरचा असतो. मग त्यातून कॅरियरच आपण काढून टाकल्यामुळं DSBSC ची वेवफॉर्म ही अशी असते. आणि SSBSC पण सेम वेवफॉर्मचं नेचर दोन्हीचं सेम आहे, फक्त DSBSC आणि SSBSC मध्ये काय असणार आहे, समजा इथं 5 व्होल्ट असेल, वरती 5 आणि खाली 5, तर DSBSC मध्ये त्याचं व्होल्टेज हे स्लाइटली कमी झालेलं असतं. बाकी नेचर ऑफ बोथ द वेवफॉर्म्स इट इज सेम. ओके, दॅट इज द ओनली difference. So we have seen SSBSC generation experiment today. DSBSC, आता SSBSC जनरेशन झाला म्हणजे बाय डिफॉल्ट तुमचा DSBSC जनरेशन सुद्धा झालेला आहे. ओके, सो लाईक दॅट जर तसं बघितलं तर DSBSC जनरेशन ऑल्सो वी हॅव कम्प्लिटेड. आणि पहिली स्टेप काय आहे SSBSC जनरेशन मध्ये, दॅट इज DSBSC जनरेशन. So like that if you see we can say that we have completed SSBSC generation as well as the DSBSC generation. कारण DSBSC च्या पुढे बँड पास फिल्टर यूज करून आपण त्याला SSBSC मध्ये कन्वर्ट केलं होतं. ओके, सो दिस इज द experiment that we have seen today. So are you clear with that? तुम्हाला दिसले का ते किट व्यवस्थित दिसलं, कनेक्शन दिसले का किट वरचे व्यवस्थित? Yes, ma'am.